एकीकडे कमर्शियल गॅसच्या दरात भरमसाठ वाढ तर दुसरीकडे सोलापुरात व्यावसायिक पैसे द्यायला तयार असूनही गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत। सोलापूरमध्ये 2 महिने उलटलेले आहेत तरी देखील व्यावसायिक गॅसचा तुटवडा कायम आहे, त्यामुळे व्यवसाय बंद होण्याची भीती त्यांना आता सतावतीये। पाहूयात। आखाती देशातील युद्धाला 2 महिने उलटलेत तरी देखील सोलापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम आहे। देशात एकीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे, तर दुसरीकडे सोलापुरात मात्र गॅस दरवाढ देऊन देखील व्यावसायिक गॅस मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडी, कोळशाची शेगडी आणि जेमतेम मिळणारा व्यावसायिक गॅस यावर कसंबसं आपलं हॉटेल सुरू ठेवलंय। हॉटेल ढाबा चालकांना एका व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 3200 ते 3500 रुपये मोजावे लागतात। मात्र एवढं करून देखील व्यावसायिक गॅस मिळत नाहीये। आम्हाला जेव्हा फोन केला जातो किंवा विचारलं जातं व्यावसायिक गॅस पाहिजे म्हटल्यानंतर तर हॉटेल आणि रेस्टॉरंटला असं उत्तर मिळतं की तुम्हाला 8 ते 10 दिवस थांबावं लागेल, आम्ही कॅश पैसे द्यायला तयार आहे। तरीही सुद्धा दरवाढ होऊन सुद्धा ही परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे। काही हॉटेल हे बंद होत चाललेले आहेत आणि त्याचा दूरगामी परिणाम हा कामगारांच्या रोजगारीवर पण होईल आणि चालक मालकही संकटात सापडत आहेत। खरं तर हॉटेल व्यावसायिक दुहेरी कात्रीमध्ये सापडलाय। हॉटेल व्यावसायिक सध्या मोठ्या चिंतेत आहे, पण हा गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया वारंवार प्रशासनाकडून दिली जाते। इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे सर्वाधिक फटका बसलाय तो गॅस पुरवठ्यावर। 2 महिने होऊनही गॅस पुरवठा सुरळीत होण्याचं नाव घेत नाहीये। अशीच परिस्थिती राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करावे लागतील। यात केवळ हॉटेल व्यावसायिकच नाही तर कामगारही भरडले जातील। तिन्ही ऑइल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांची बैठक घेण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे साठा मुबलक असल्याचे त्यांनी कळवलेलं आहे। तसेच शहरातील सर्व गॅस एजन्सींना या बाबतीत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत की व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करताना कुठेही गैरप्रकार होणार नाही याची पण दक्षता घ्यायची आहे। व्यावसायिक गॅसचे दर आता गगनाला भिडत चाललेत। दर वाढले तरी आम्ही पैसे देण्यास तयार आहोत, फक्त आम्हाला गॅसचा पुरवठा करा, आमचे व्यवसाय बंद पडू देऊ नका, अशी मदतीची साद व्यावसायिक सरकारला घालताय। दरवाढ देऊन देखील व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने सोलापुरातील हॉटेल व्यावसायिक हे चांगलेच अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागणी करून देखील 10 ते 12 दिवस गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। प्रशासनाने त्वरित पावले उचलून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करावा इतकी माफक अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते। अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।